आता आपली दृष्टी होईल स्पष्ट, कारण इथे उपचार आहेत सर्वोत्तम. डोळ्यांची अचूक तपासणी व उपचार आता डॉक्टर मैड मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये. अत्याधुनिक मशीनद्वारे डोळ्यांची अचूक तपासणी, अनुभवी आणि तज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन. गेल्या वर्षभरात 2,500हून अधिक डोळ्यांवर यशस्वी मोतीबिंदू शस्त्रक्रिया. सर्वसामान्यांना परवडणाऱ्या दरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया व लेन्सेस उपलब्ध. अहिल्यानगर जिल्ह्यात अंमली पदार्थांविरोधातील कारवायांना वेग आलाय. कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव इथं सलग दुसऱ्या दिवशी गांजा संदर्भातील आणखी एक मोठी कारवाई उघडकीस आली. कोपरगाव तालुका पोलिसांनी गोपनीय माहितीच्या आधारे धडक कारवाई करत घराशेजारी लावलेली तब्बल 22 किलो 100 ग्रॅम वजनाची जिवंत गांजाची झाडं जप्त केली. या प्रकरणी एका आरोपीला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 3 जुलै 2026 रोजी सकाळी सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास कोपरगाव तालुक्यातील सुरेगाव गावठाण हद्दीतील राहणारा आरोपी संजय महिपत राजपूत यांना आपल्या घराशेजारी गांजाची झाडं लावण्याची गोपनीय माहिती कोपरगाव तालुका पोलिसांना प्राप्त झाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलीस पथकानं तातडीनं घटनास्थळी धाव घेत छापा टाकला. कारवाई दरम्यान जागेची पाहणी केली असता तिथं उगवलेली झाडं गांजाची असल्याचं खात्री झाली. त्यानंतर या कारवाईची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना देण्यात आली. वरिष्ठांच्या मार्गदर्शनानुसार तहसीलदार, महसूल विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पंच तसेच पोलीस अधिकारी यांच्या उपस्थितीत नियमानुसार पंचनामा करण्यात आला. पंचनामा दरम्यान जिवंत गांजाची झाडं पंचांच्या उपस्थितीत जप्त करण्यात आली. त्यानंतर झाडांचं वजन करण्यात आलं असता त्यांचं एकूण वजन 22 किलो 100 ग्रॅम इतकं भरल्याचं निष्पन्न झालं. जप्त केलेला गांजा ताब्यात घेऊन पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. या प्रकरणी संजय महिपत राजपूत याला ताब्यात घेण्यात आलंय. त्याच्याविरुद्ध कोपरगाव तालुका पोलीस ठाण्यात अंमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास कोपरगाव तालुका पोलीस करतात. या कारवाईबाबतची अधिक माहिती कोपरगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी केली. सलग दुसऱ्या दिवशी सुरेगावात गांजावर कारवाई. विशेष म्हणजे 2 जुलै 2026 रोजी देखील सुरेगाव परिसरात अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं कारवाई करत 2 किलो 250 ग्रॅम गांजा जप्त केला होता. त्या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली होती, तर इतर संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. अवघ्या 24 तासांच्या आत सुरेगावात गांजा संदर्भातील दुसरं मोठं प्रकरण उघडकीस आल्यानं परिसरात खळबळ उडाली. सलग 2 कारवाईंमुळे अंमली पदार्थाची लागवड, साठवणूक, पुरवठा करणाऱ्या साखळीचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून कसून तपास केला जातोय. श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारं एकमेव 15 एकर भव्य NA प्रकल्प. NA प्लॉट्स खरेदी सुरू. मोजकेच प्लॉट शिल्लक. तसेच कर्ज सुविधाही उपलब्ध. प्लॉटची वैशिष्ट्ये: अंतर्गत 50 फूट व 30 फूट रस्ते, स्ट्रीट लाईट, गार्डन, जॉगिंग ट्रॅक, आकर्षक लँडस्केपिंग, स्वतंत्र ड्रेनेज लाईन, सर्व सुखसोयी, नयनरम्य परिसर. मग आजच प्लॉट बुक करा. 9623 89 91 91, 9623 65 91 91. साईट पत्ता: नगर मनमाड रोड, हॉटेल रेड चिली समोर, राहता जिल्हा अहिल्यानगर.